बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भेंडवड घट मांडणीचे भाकीत जाहीर। देशावर नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासाळेल। संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली सुमारे 350 वर्षांची परंपरा असलेली बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड येथील घट मांडणीची भविष्यवाणी 20 एप्रिलच्या पहाटे जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल। शेवटच्या 2 महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। भेंडवड या ठिकाणी गेल्या 350 पेक्षा अधिक वर्षांपासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला घट मांडणी केली जाते। शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके, त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात। याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थांचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं। हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आलंय। या घट मांडणीला कुठलाही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नसला तरी देखील शेतकरी मोठ्या संख्येने या भाकीतानुसार आपल्या पीक पेरणीचे नियोजन करत असतात आणि भाकीत ऐकण्यासाठी देखील उपस्थित राहून वर्षभराच्या शेती पिकांचे व कामांचे नियोजन करतात। 350 पेक्षा अधिक वर्षापूर्वी चंद्रभान महाराज यांनी या घट मांडणीला आणि भाकीताला सुरुवात केली होती। तीच परंपरा आजही त्यांच्या वंशजांकडून जोपासली जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। यावर्षी पिकाची परिस्थिती हे साधारण राहील, पण बरेचशा ठिकाणी नासाडी होईल, कारण 3रा आणि 4थ्या महिन्यात जो पाऊस जास्त दाखवला त्यामुळे नासाडी होईल। पहिल्या महिन्यात जो आहे तो सार्वत्रिक पेर होणार नाही, कमी अधिक पाऊस पडेल। 2ऱ्या महिन्यात मात्र पेर होईल, साधारण आहे तो, आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। त्यामुळे पीक परिस्थिती जी आहे ही साधारणतः राहील। त्याच्यात तुरीचं पीक, हरभऱ्याचं पीक, गव्हाचं पीक हे चांगले दाखवतात। कपाशीचं पीक पण चांगलं आहे। अजून जे दुसरे फारसे काही एवढं हे नाही, उरी नसल्यामुळे थोडा जे महापूर होतील त्यामुळे नदीकाठच्या लोकांना महापुरामुळे असं पृथ्वीचं नुकसान होईल। देशाची आर्थिक परिस्थिती एकूण एवढी फारशी मजबूत राहणार नाही। संरक्षण ठीक राहील आपलं, पण तणावात राहील। जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम काही भारतावर होणार आहे? त्याचा परिणाम भारतावर फारसा होणार नाही। परिणाम जो होईल तो आर्थिक स्थितीवर होईल। युद्धाचा जो परिणाम आहे तो आर्थिक स्थितीवर, म्हणजे एकीकडे आर्थिक स्थिती देशाची ढासळलेली दाखवते, त्यामुळे जो जगातील युद्धाचा परिणाम आहे हा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि सातत्यानं हे संपूर्ण बाकीदार म्हणून आरोप करतो, काय भूमिका? त्यांचं कसं आहे की त्यांचं कार्यच ते आहे। त्यांचं जे कार्य आहे ते त्यांचं ते कार्य करतात, आमचं जे कार्य आहे ते आम्ही करतो। त्यांनी कितीही छोटान म्हटलं तरी देशातील हा जो देश आहे संस्कृती प्रधान देश आहे, वैदिक संस्कृती प्रधान देश आहे। यामुळे कितीही त्यांनी केले तर वैदिक संस्कृती किंवा सनातन धर्म निश्चित कायम राहणार आहे। हा कुठेही संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपणार नाहीये। शास्त्रीय आधार नाही म्हणतात, ठीक आहे, त्यांच्या मते नसला तरी आमच्या मते आहे। पण या सनातन धर्माच्या आज अनेक हिंदू आणि असंस्कृत कृत्य करणारे लोक समोर येतात आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कुठेतरी बदनाम होता। कसं आहे की आम्ही जे आहे कुठल्याही प्रकारची लुबाडणूक, कोणी सांगा की आम्ही 1 रुपया घेतला कोणाकडून, लुबाडणूक नाही होत नाही याच्यात। ज्या ठिकाणी लुबाडणूक होत नाही त्याच्यात त्यांनी तोंड खुपसण्यापेक्षा ज्या ठिकाणी लुबाडणूक होते, लोकांवर अत्याचार होतात, त्या ठिकाणी त्यांनी विशेष कार्य करावं असं आमचं मत आहे। तुमचं असं मत आहे का अंधश्रद्धा नाही? अंधश्रद्धा असू शकते ना, आहे ना, अंधश्रद्धाही आहेत काही काही ठिकाणी। आमचं मत आहे अंधश्रद्धा आहे, आम्ही सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत। आहेत अंधश्रद्धा बरेचसे आहेत, पण त्या ठिकाणी हे काहीच करत नाही। ते जे महाराज लोक आहेत, भोंदू लोक आहेत, लोकांना अंगा देते म्हणतात, काही मंत्र आहे म्हणतात, हे सर्व खोटं आहे। कुठल्याही प्रकारच्या मंत्रांना आमच्या शास्त्रात हे सांगितलं की मंत्रीची वैरी मरे तरी काय बांधावी कट्यारे, शुद्ध निषेध करेल आहे मंत्राचा सुद्धा। शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, कारण ज्यांची श्रद्धा असेल ते याच्याप्रमाणे पेरणी करतील आणि ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी करू नये। आणि श्रद्धा ज्यांची आहे त्यांनी किती हे केलं तरी फसवणूक कोण्या शेतकऱ्यांना सांगा आम्हाला येऊन की बा आमची फसवणूक झाली तुमच्यामुळे।